So hello all the students, welcome to our channel Mahatech Academy. So आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत युनिट 3 फॉर युअर सब्जेक्ट एम्बेडेड सिस्टम. ओके, सो ऑल द इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ग्रुप मॅन्डेटरी सब्जेक्ट आहे, 5th सेमिस्टर MSBT डिप्लोमा. ओके, सो चला लेट स्टार्ट करूया. सो बिफोर स्टार्टिंग ऍक्च्युअल सिलेबस आपण थोडंसं क्विकली सिलेबस रिव्ह्यू करणार आहे की तुम्हाला एक्झॅक्टली या सेक्शन मध्ये काय शिकायचं आहे. ओके, सो युनिटचं नाव आहे कम्युनिकेशन स्टँडर्ड्स अँड प्रोटोकॉल्स. ओके, सो तुम्हाला काय शिकायचंय, जे पण कम्युनिकेशन आपण यूज करणार आहेत एम्बेडेड सिस्टम मध्ये, सो त्या कम्युनिकेशनचे स्टँडर्ड्स आणि प्रोटोकॉल हे तुम्हाला बघायचंय. त्यानंतर 14 मार्क्स साठी हा तुमचा युनिट असणार आहे. त्याच्यामध्ये सिलेबस काय आहे क्विकली बघून घेऊया एकदा. ओके, सो फर्स्ट 3.2 मध्ये तुम्हाला काय बघायचंय बघा की मोड्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचे मोड्स कोणते आहेत, त्यामध्ये सिरियल कम्युनिकेशन, पॅरलल कम्युनिकेशन, त्यानंतर सिंक्रोनस आणि असिंक्रोनस कम्युनिकेशन. ओके, सो यामध्ये दोन कंपॅरिझनचे क्वेश्चन्स तुमचे तयार होतात. एक कम्पेअर सिरियल अँड पॅरलल कम्युनिकेशन आणि सेकंड क्वेश्चन असतो की कम्पेअर सिंक्रोनस अँड असिंक्रोनस कम्युनिकेशन. ओके, सो या चॅप्टर मधून या 3.1 मधून तुम्हाला दोन कंपॅरेटिव्ह क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे आहेत. त्यानंतर 3.2 मध्ये काय आहे बघा, कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स अँड इट्स टाइप्स. ओके, सो फर्स्ट सिरियल कम्युनिकेशन प्रोटोकॉल, याच्यामध्ये I2C, कॅन आणि USB. ओके, हे तीन प्रोटोकॉल आपल्याकडे आहेत सिरियल कम्युनिकेशन मध्ये. आणि याचं काय बघायचंय तुम्हाला, याचं वर्किंग. कधी कधी काय विचारतात की एक्सप्लेन द I2C प्रोटोकॉल, त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, त्याचं ऍप्लिकेशन सांगायचंय, तो टाईप कोणता आहे, त्याचे फ्रेम स्ट्रक्चर कसं आहे, डेटा ट्रान्समिशनची प्रोसेस कशी आहे. ओके, सो हे तुम्हाला I2C, कॅन आणि USB हे तीन प्रोटोकॉल शिकायचे 3.2 मध्ये. त्यानंतर 3.3 मध्ये आहे सिरियल पेरिफेरल इंटरफेस. ओके, सो यालाच SPI कम्युनिकेशन सुद्धा म्हणतात. सो यामध्ये तुम्हाला SPI शिकायचं. त्यानंतर पुन्हा एक प्रोटोकॉल आहे IEC 6185. IEC 6185 गुज प्रोटोकॉल. ओके, सो हा प्रोटोकॉल कुठे यूज होतो, तर प्रोटोकॉल फॉर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम ऍप्लिकेशन्स. ओके, सो इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीमचे जे प्रोडक्ट आहेत किंवा त्याचे जे ऍप्लिकेशन आहे त्या रिलेटेड मध्ये हा तुमचा गुज नावाचा प्रोटोकॉल यूज होतो. त्यामध्ये तुमचा IEC 61850 प्रोटोकॉल यूज होतो. ओके, सो 3.2 आणि 3.3 हे जे प्रोटोकॉल्स आहेत ते आहेत तुमचे वायर्ड प्रोटोकॉल, वायर्ड कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल्स. ओके, सो 3.4 मध्ये तुम्हाला शिकायचे वायरलेस प्रोटोकॉल. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या एम्बेडेड सिस्टीम मधून वायरलेसली डेटा ट्रान्सफर करायचा असेल किंवा डेटा ट्रान्स रिसीव्ह करायचा असेल, सो त्यासाठी तुम्हाला वायरलेस कम्युनिकेशन प्रोटोकॉल यूज करायचे. आणि त्यामध्ये तुमच्या सिलेबस मध्ये कोणते आहेत, IRDA, ब्लूटूथ, झिगबी, वायफाय, लोरा आणि लो PAN. ओके, सो ज्यांचा IoT सब्जेक्ट आहे राईट, त्यांना हे प्रोटोकॉल पुन्हा एकदा रिपीट होणार आहेत त्या सब्जेक्ट मध्ये, त्यामुळे तुम्हाला इकडे जास्त लक्ष द्यायचंय. आणि सिमिलर तुम्हाला जी इन्फॉर्मेशन इथे मिळणार आहे राईट, ती तुम्हाला IoT मध्ये युजफुल ठरणार आहे, कारण तुमचा बऱ्यापैकी सिलेबस हा सिमिलर आहे. सो या ठिकाणीच तुम्हाला ह्या गोष्टी डिटेलमध्ये समजून घ्यायच्या आहेत की कम्युनिकेशन प्रोटोकॉल कोणते आहेत, त्याचे टाइप्स, सिरियल काय असतं, पॅरलल काय असतं आणि वायरलेस प्रोटोकॉल कोणते आहेत. ओके, सो हा झाला क्विक रिव्ह्यू. ओके, सो आपण बघतो युनिट 3 कम्युनिकेशन स्टँडर्ड अँड प्रोटोकॉल. ओके, सो फर्स्ट थिंग की कम्युनिकेशन का करायचंय बघा, इकडे बघा की तुमच्याकडे एक मायक्रो कंट्रोलर आहे राईट, आणि या मायक्रो कंट्रोलरला तुम्हाला काही सेन्सर, काही मेमरी, काही पॉवर सप्लाय आयसीज किंवा अजून दुसरा एखादा एम्बेडेड सिस्टीमचा प्रोजेक्ट इंटरफेस करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला त्यामध्ये डेटा शेअर करायचा आहे. सो त्यावेळेस काय करावं लागेल, तुम्हाला ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करावं लागेल राईट. बघा, जसं की सिंपल एक्झाम्पल सांगतो मी, जर माझ्याकडे एक कंट्रोलर आहे राईट इथे, आणि मला एक LED ऑन करायचा आहे, तर मी सिंपल त्याला एक अॅनालॉग वायर घेणार आणि LED ला इकडे कनेक्ट करणार आणि याला ग्राउंड करणार राईट. सो हा झाला सिंपल, कारण इकडे तुम्हाला फक्त आयदर 0 और 1 पाठवायचंय काय, एकतर हाय व्होल्टेज किंवा लो व्होल्टेज. ओके, बट एखादा असं सेन्सर आहे, सपोज हा मायक्रो आहे आणि इकडे तुमचं एक डिजिटल सेन्सर आहे. ओके, आणि हा सेन्सर काय करतोय, खूप जास्त लार्ज फॉर्म मध्ये डेटा जनरेट करतोय. हा डिजिटली डेटा तुम्हाला इथे मिळतोय आणि तो कंटिन्युअस तुम्हाला कंट्रोलरला पाठवायचा राईट. सो त्यावेळेस फक्त सिंपल वायर कम्युनिकेशन युजफुल ठरेल का, नाही. सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, एक प्रॉपर कम्युनिकेशन प्रोटोकॉल यूज करावा लागतो, कम्युनिकेशन स्टँडर्ड यूज करावं लागतं. सो दोन इम्बेडेड डिव्हाइसला किंवा एका इम्बेडेडला आणि एका सेन्सरला किंवा अजून मेमरीला कम्युनिकेट करायचं असेल तर त्यासाठी काहीतरी प्रोटोकॉल्स लागतात, काहीतरी लँग्वेज लागते राईट. जसं मी तुमच्याशी बोलतोय, तर बोलण्यासाठी मी काय करतोय, मराठी ही लँग्वेज यूज करतोय आणि त्याचे काही फिक्स प्रोटोकॉल्स आहेत की मला जर मराठी शब्द कसे, त्याचे मीनिंग काय राईट, या सर्व गोष्टी.
सो सेम थिंग प्रोटोकॉल म्हणजे काय, की जो डेटा हा फ्लॅश मेमरी सेंड करते 010101 फॉर्मॅटमध्ये, तो मायक्रो कंट्रोलरला समजला पाहिजे, राईट. किंवा जेव्हा हा डेटा शेअर करेल आणि हा इकडे रिसीव्ह करेल, तर हा काहीतरी फीडबॅक दिला पाहिजे. त्यानंतर जेव्हा हा ट्रान्सफर करेल, तर मायक्रो कंट्रोलरचा जो डेटा फॉर्मॅट आहे तो तुमच्या फ्लॅश मेमरीला समजला पाहिजे. सो हे जे कम्युनिकेशन आहे, हा जो डेटा ट्रान्सफर आहे, हा प्रॉपर होण्यासाठी आपल्याला कशाची मदत लागते? प्रोटोकॉल्स अँड स्टँडर्ड्स. ओके. सो अगेन बघा, डिपेंड्स ऑन द टाइप्स ऑफ डेटा. तुम्हाला लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करायचंय, शॉर्ट डिस्टन्स करायचंय, तुम्हाला डेटा स्पीड खूप फास्ट पाहिजे, किंवा अजून तुम्हाला त्यामध्ये काही ॲडिशनल इन्क्रिप्शन पाहिजे, तुम्हाला डेटा प्रोटेक्शन पाहिजे. सो डिपेंड्स ऑन दिस फॅक्टर आपल्याकडे मल्टिपल प्रोटोकॉल्स तयार झालेत, राईट. सो एकच प्रोटोकॉल आपण यूज करू शकतो, राईट, बट डिपेंड्स ऑन द ॲप्लिकेशन्स, राईट. जसं की इंडस्ट्रीमध्ये एखादा प्रोटोकॉल असेल तर तो ऑटोमोटिव्हमध्ये चालणार नाहीये. जसं तुम्ही बघताय की मी माझं USB डायरेक्ट लॅपटॉपला कनेक्ट करू शकतो, राईट. सो तो माझा USB कम्युनिकेशन प्रोटोकॉल झाला. बट USB मधून तुम्ही व्हिडिओ ट्रान्सफर करू शकत नाही, कारण व्हिडिओची बँडविड्थ जास्त असते. त्यासाठी तुम्हाला स्पेशलाइज कनेक्टर लागतं, म्हणून आपण HDMI कम्युनिकेशन यूज करतो तिकडे. ओके. सो अशा प्रकारे डिपेंड्स ऑन ॲप्लिकेशन तुमचा कम्युनिकेशन प्रोटोकॉल चेंज होतो, आणि दॅट इज द रिझन की तुम्हाला एवढे सगळे कम्युनिकेशन प्रोटोकॉल या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत, राईट. सो हे सगळं आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. सो ओव्हरव्ह्यू म्हणजे काय, की तुम्हाला समजलं मायक्रो प्रोसेसर आहे, मायक्रो कंट्रोलर आहे, आणि त्याला जर एखाद्या दुसऱ्या डिव्हाइस सोबत कनेक्ट करायचं असेल, कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करायचं असेल, तर त्याला नंबर ऑफ कम्युनिकेशन प्रोटोकॉलची रिक्वायरमेंट असते, राईट. जसं बघा की इकडे हा एक आहे, तो इकडे एका एम्बेडेड सिस्टमला कनेक्ट केलाय, त्यानंतर पुन्हा सेकंडला कनेक्ट केलाय, पुन्हा थर्डला कनेक्ट केलाय. ओके. आणि यामध्ये सिंपल वायर आपण करू शकत नाही, कारण एम्बेडेड काय आहे आपलं, इट्स द कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, राईट. प्रत्येक डिव्हाइसला काहीतरी सॉफ्टवेअर आयडी असेल, सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन असेल, आणि सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मिळून तुमचा एक कम्युनिकेशन प्रोटोकॉल तयार बनतो, राईट. सो कम्युनिकेशन प्रोटोकॉल मीन्स नथिंग बट युअर हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर. प्रत्येक कम्युनिकेशन प्रोटोकॉलसाठी तुम्हाला काहीतरी सॉफ्टवेअर राईट करावं लागेल, काहीतरी कोड लिहावा लागेल, प्लस त्यासाठी तुम्हाला काहीतरी हार्डवेअर इलेमेंट लागेल, की जो तुमचा डेटा ऍक्च्युअल मध्ये ट्रान्सफर करेल आणि रिसीव्ह करेल, राईट. जसं आपण सांगितलं की AVR मध्ये इनबिल्ट UART कम्युनिकेशन आहे, राईट. UART कम्युनिकेशन आहे म्हणजेच काय, की AVRच्या मायक्रो कंट्रोलर मध्ये कुठेतरी एक UARTचा हार्डवेअर ब्लॉक आहे, आणि हा ब्लॉक काय काम करतो, हा UART लाईनवरून जे डेटा येणार, राईट, या डेटाला डिकोड करायचं काम करतो, की तो डेटा कंट्रोलरला समजला पाहिजे, आणि पुन्हा सेंड करायचा असेल तर समोरच्या डिव्हाइसला तो त्याच फॉर्मॅटमध्ये गेला पाहिजे. ओके. सो हे झालं बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ कम्युनिकेशन. आता आपल्याला अजून डिटेलमध्ये बघायचं आहे की याच्यामध्ये टाइप्स कोणते आहेत, डिफरंट टाइप्स काय आहेत, प्रत्येकाचे फीचर्स काय आहेत. ओके. सो नेक्स्ट बघूया आपण. सो बिफोर गोइंग टू ऍक्च्युअल सिलेबस, आपण जस्ट एक एक्झाम्पल घेऊया की स्मार्टफोनचं, राईट. सपोज तुमच्याकडे एक स्मार्टफोन आहे. सो स्मार्टफोन मध्ये किती कम्युनिकेशन्स आहेत बघा. फर्स्ट आहे तुमचं सेल्युलर कम्युनिकेशन. सेल्युलर म्हणजे ज्यामध्ये तुम्ही सिम कार्ड टाकता आणि तुमच्या सेल्युलर टावरला तुमचा मोबाईल कनेक्ट होतो, राईट. सो त्यासाठी तुम्ही कोणतं स्टँडर्ड यूज करता? 5G, LTE किंवा 2G. 2G, 3G, 4G, 5G हे झालं तुमचं सेल्युलर मोबाईल. त्यानंतर अगेन जर तुम्हाला एक आपला मोबाईल इंटरनेटशी कनेक्ट करायचा असेल तर आपण वायफाय यूज करतो. सो अगेन वायफाय साठी काही स्टँडर्ड असेल. अगेन तुम्हाला जर तुमच्या मोबाईलला वायरलेसली हेडफोन सोबत किंवा तुमच्या ब्लूटूथ डिव्हाइस सोबत कनेक्ट करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा एक स्टँडर्ड लागतं, ब्लूटूथ, राईट. त्यानंतर GPS साठी सेपरेट स्टँडर्ड, पुन्हा NFC किंवा RFID कम्युनिकेशन साठी सेपरेट स्टँडर्ड. जर तुम्हाला इयरफोन्स यूज करायचे असतील वायर्ड, त्यासाठी पुन्हा एक कम्युनिकेशन पोर्ट असतो, ज्याला आपण म्हणतो ऑडिओ जॅक किंवा ऑडिओ जॅक 3.5 चा. ओके. त्यानंतर अजून एक कम्युनिकेशन असतं की जर तुम्हाला तुमचा मोबाईल, लॅपटॉप किंवा तुमच्या कम्प्युटरला कनेक्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही USB यूज करता. सो अगेन ते काय झालं तुमचं कम्युनिकेशन स्टँडर्ड. बघा, सो एका मोबाईलमध्ये तुमच्याकडे खूप सारे कम्युनिकेशन स्टँडर्ड आहेत. ऍक्च्युली मोबाईल हा काय आहे, तुमचा एक कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. मोबाईल कम्युनिकेशन, मोबाईल मीन्स तुम्ही त्याला कुठेही घेऊन जाऊ शकता आणि त्याला इतर डिव्हाइस सोबत कम्युनिकेट करू शकता, किंवा मोबाईलचा वापर करून तुम्ही तुमचा डेटा ट्रान्सफर करू शकता. ओके. सो बघा इकडे अगेन ऑडिओ व्हिडिओ कॉल साठी वेगळे प्रोटोकॉल्स आहेत, इंटरनेट ब्राउझिंग साठी वेगळे आहेत, त्यानंतर मेसेज करण्यासाठी वेगळे आहेत, त्यानंतर पुन्हा फाईल ट्रान्सफर साठी वेगळे आहेत. सो एकच कम्युनिकेशन यूज होत नाहीये, तर डिपेंड्स ऑन ऍप्लिकेशन आपल्याला मल्टिपल कम्युनिकेशन सिस्टीम यूज करावं लागतात, आणि हे सर्व मेंटेन करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते?
प्रोटोकॉल्स अँड स्टँडर्डची. जर तुमचं स्टँडर्ड नसेल, राईट, स्टँडर्ड नसेल तर तुम्ही ते दोन डिव्हाइस एकमेकांसोबत कम्युनिकेशन करू शकणार नाही. सपोज मी मराठी बोलतोय आणि तुम्हाला मराठी येतच नाही, सो या केसमध्ये काय होणार, आपलं कम्युनिकेशन होणारच नाही. जी मी इन्फॉर्मेशन तुम्हाला ट्रान्सफर करतोय ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. सो हे समजून घेण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, प्रोटोकॉल्स अँड स्टँडर्ड्स. प्रोटोकॉल्स मीन्स नथिंग बट द प्रोसिजर, राईट. एक प्रोसिजर आहे, एक सिस्टीम आहे जी डिफाईन केलेली आहे. अकॉर्डिंग टू दॅट ओनली तुम्हाला तुमचा डेटा ट्रान्सफर करायचा आहे किंवा रिसीव्ह करायचा आहे. सो हे झालं बेसिक ऑफ कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स अँड स्टँडर्ड्स. सो नेक्स्ट आपला टॉपिक असणार आहे मोड्स ऑफ डेटा कम्युनिकेशन. कोणकोणते मोड्स आहेत आपल्याकडे ज्याने आपण आपला डेटा ट्रान्सफर करू शकतो. ओके, सो जे बेसिक फर्स्ट टू आहेत ते आहेत वायर्ड कम्युनिकेशन अँड वायरलेस कम्युनिकेशन. वायर्ड मीन्स व्हॉट, जिथे तुम्हाला ऍक्च्युअल फिजिकल वायरची रिक्वायरमेंट असते. एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइस सोबत तुम्ही एक इलेक्ट्रिक वायर वापरून कनेक्ट करता एकमेकाला आणि त्यानंतर ते कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करतं. सेकंड मेथड आहे वायरलेस कम्युनिकेशन. म्हणजेच काय की ज्या ठिकाणी आपण एक इन्फॉर्मेशन घेतो, तिला त्या इन्फॉर्मेशनला मॉड्युलेट करतो आणि युझिंग अँटिना आपण त्याला वायरलेसली ट्रान्समिट करतो. आणि जिथे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन सेंड करायची त्या ठिकाणी पुन्हा एक अँटिना असेल जो तुमचे सिग्नल कॅप्चर करेल. त्यानंतर पुन्हा एक रिसिव्हर असेल आणि मग तो इन्फॉर्मेशन डिकोड करून तो यूज करेल, राईट. सो वायर आणि वायरलेस अशा दोन टाईपचे कम्युनिकेशन आहेत बेसिकली. सो वायर्डमध्ये कोणते येतात, जसं की UART झालं तुमचा, राईट. त्यानंतर I2C, त्यानंतर CAN, SPI. ओके, सो हे सर्व काय आहेत तुमचे वायर्ड कम्युनिकेशन आहेत. UART म्हणजे युनिव्हर्सल असिंक्रोनस रिसिव्हर ट्रान्समीटर. त्यानंतर I2C, त्यानंतर CAN स्टँड फॉर कंट्रोल एरिया नेटवर्क आणि SPI स्टँड फॉर सिरियल पेरिफेरल इंटरफेस. ओके, सो याच्यामध्ये अजून सुद्धा खूप सारे ऑप्शन आहेत, जसं की USB झालं, त्यानंतर SSP, त्यानंतर RS-232. सो हा प्रत्येक प्रोटोकॉल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. जे पण तुमच्या सिलेबसमध्ये आहेत त्यामध्ये UART, I2C आणि CAN प्लस USB, ओके, आणि SPI हे 4-5 प्रोटोकॉल्स तुमच्या सिलेबसमध्ये आहेत, ते तुम्हाला डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्यानंतर पुन्हा वायरलेस कम्युनिकेशन. ओके, सो वायरलेसमध्ये कोणते येतात, जिथे तुम्हाला फिजिकली वायरची गरज नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, वायरलेसली कम्युनिकेट करायचंय. सो त्यासाठी कोणते असतात, सो बेस्ट एक्झाम्पल आहे तुमचं ब्लूटूथ. ओके, सो ब्लूटूथ काय आहे तुमचं एक कम्युनिकेशन स्टँडर्ड आहे किंवा कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. सेकंड असतो तुमचं झिगबी, त्यानंतर वायफाय. ओके, सो आणि अजून IRDA. सो हे काय तुमचे वायरलेस कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल आहेत. वायर्ड आणि वायरलेस यातला डिफरन्स तुम्हाला समजला आता की वायरमध्ये काय डिफरन्स आहे आणि वायरलेसमध्ये काय. त्यानंतर अगेन वायर्ड कम्युनिकेशनला दोन टाइप्समध्ये डिवाइड केले आहेत. ओके, सो त्यामध्ये आहे सिरियल कम्युनिकेशन आणि पॅरलल कम्युनिकेशन. सो हे तुम्हाला बघायचंय. वायर्डमध्ये अजून दोन टाइप्स आहेत, राईट. एक आहे सिरियल कम्युनिकेशन, दुसरं आहे पॅरलल कम्युनिकेशन. सो तुम्ही इथं बघितलंय की आपण डेटा कम्युनिकेशन बघतोय, त्यामध्ये वायर्ड कम्युनिकेशन आहे. वायर्ड कम्युनिकेशनचे दोन टाइप्स पडतात, एक आहे सिरियल कम्युनिकेशन, नेक्स्ट आहे पॅरलल कम्युनिकेशन. यानंतर पुन्हा सिरियल कम्युनिकेशनचे अजून दोन टाइप्स पडतात, एक आहे सिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन आणि दुसरं आहे असिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन. आणि याच मध्ये तुम्हाला काय विचारणार आहेत, याचा डिफरन्स बिटवीन सिरियल अँड डिफरन्स बिटवीन सिंक्रोनस सिरियल अँड असिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन. ओके, त्यानंतर हा एक डिफरन्स तयार होतो तुमचा इथे, डिफरन्सचा क्वेश्चन्स, राईट. डिफरन्शिएट सिरियल कम्युनिकेशन अँड पॅरलल कम्युनिकेशन. ओके, सो हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट आपण बघणार आहोत सिरियल कम्युनिकेशन काय आहे एक्झॅक्टली. ओके, आणि सिरियल कम्युनिकेशन मीन्स व्हॉट. ओके, सो जेव्हाही तुम्हाला एखाद्या डिव्हाइसला डेटा ट्रान्सफर करायचा आहे किंवा डिव्हाइसकडून डेटा रिसिव्ह करायचा आहे, राईट. सो तो डेटा आपण सिरियली घेतो. सिरियली मीन्स व्हॉट, एका वेळेस फक्त एकच बीट आपल्याला येते, राईट. सो एक बीट, त्यानंतर दुसरी बीट, थर्ड बीट, राईट. बट फक्त एकच कम्युनिकेशन लाईन तुमच्याकडे असते, त्यामध्ये फक्त एकच लाईन तुमच्याकडे असते आणि सिरियली डेटा ट्रान्सफर करावा लागतो. सपोज तुमच्याकडे हा एक डिव्हाइस 1 आहे, राईट, आणि इकडे एक पेरिफेरल आहे किंवा डिव्हाइस 2 आहे. आणि जर तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचा आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, आधी इकून सपोज हा B1 सेंड केला, त्यानंतर हा B2, हा बाईट 3, बाईट 4, राईट, बाईट 5,
B6, B7. ओके, सो तुम्ही काय करताय सिरियली 1 बाय 1. सो सिरियल मध्ये काय लक्षात ठेवायचं की सेंडर ट्रान्समिट 1 बीट ॲट अ टाइम. सिरियल कम्युनिकेशन मध्ये काय होतं की एका वेळेस फक्त एकच बीट ट्रान्सफर होती. सो आणि याचा ड्रॉबॅक काय असणार बघा, तुमच्याकडे खूप सारा डेटा आहे बट तुम्ही ॲट अ टाइम एकच बीट ट्रान्सफर करू शकता. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट काय होणार की डेटा ट्रान्सफरची जी स्पीड आहे ती व्हेरी लो असणार. ओके, सो सेकंड पॉईंट काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की डेटा ट्रान्सफर स्पीड लो. सिरियली एक 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 बीट पाठवत आहे, त्यामुळे काय होतं की तुमची जी डेटा ट्रान्सफरची स्पीड आहे ती लो होती. आणि याच्यामध्ये अजून ॲडव्हान्टेजेस काय होतं बघा की जनरली जितके पण सिरियल कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल्स आहेत त्याच्यामध्ये हार्डली 2 किंवा 3 किंवा 4 मॅक्सिमम, राईट, 2-3 किंवा 4 लाईन्स तुम्हाला लागतात, म्हणजे फक्त 4 वायर्स लागतात. सो तुम्ही खूप लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करू शकता. सो लेस नंबर ऑफ वायर्स रिक्वायर्ड. सिरियलचा फायदा काय आहे की लेस नंबर ऑफ वायर रिक्वायर्ड. अजून एक याच्यामध्ये अजून एक तुमचा ॲडव्हान्टेजेस काय आहे की सिरियल कम्युनिकेशनचं जे हार्डवेअर आपण बघितलंय की कम्युनिकेशनसाठी तुम्हाला 2 गोष्टीची रिक्वायरमेंट असते, एक सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर डिव्हाइस, राईट. सो याच्यामध्ये जे हार्डवेअर असतं ते लेस कॉम्प्लेक्स असतं. ओके, लेस कॉम्प्लेक्स. सो या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. फर्स्ट, सिरियल कम्युनिकेशन काय आहे की तुम्हाला सिरियली डेटा ट्रान्सफर करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक डिव्हाइस आहे आणि दुसरं एक डिव्हाइस आहे ज्या ठिकाणाहून तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचा आहे, राईट. सो सिरियलमध्ये काय होणार, आधी एक बाईट सेंड होणार, नंतर नेक्स्ट बीट, बीट किंवा बाईट, राईट. कधी कधी काय होतं की एका एका टायमाला आपण एक बाईट पाठवतो, राईट. सो ती बाईट सुद्धा कशी जाणार, बीट वाईज, राईट. सो आधी एक बीट, त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर नेक्स्ट. ओके, असा तुम्हाला काय करायचा आहे, डेटा ट्रान्सफर करायचा आहे. त्यानंतर याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत की सिरियल कम्युनिकेशनमध्ये काय होतं, ट्रान्समिट 1 बीट ॲट अ टाइम. एका वेळेला फक्त एकच बीट ट्रान्समिट होते, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट काय होतो की डेटा ट्रान्सफरची स्पीड लो असते. त्यानंतर जेव्हा तुम्ही डेटा सिरियली ट्रान्सफर करता त्यावेळेस जे नंबर ऑफ वायरची रिक्वायरमेंट आहे, राईट, फिजिकल कनेक्शन, ते व्हेरी लेस आहेत. मोस्ट ऑफ द प्रोटोकॉल्समध्ये 2 किंवा मॅक्सिमम 4 वायर्स तुम्हाला लागू शकतात. त्यानंतर सिरियल कम्युनिकेशनचे जे प्रोटोकॉल आहेत त्यासाठी लागणारं जे हार्डवेअर आहे ते लेस कॉम्प्लेक्स आहे ॲज कम्पेअर टू अदर कम्युनिकेशन सिस्टीम. ओके, आणि जनरली सिरियल कम्युनिकेशन कुठे यूज करतात, जिथे तुम्हाला एखादं पेरिफेरल तुमच्या कंट्रोलर सोबत, मायक्रो कंट्रोलर किंवा मायक्रो प्रोसेसरमध्ये इंटरफेस करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण सिरियल कम्युनिकेशन हा प्रोटोकॉल यूज करतो. ओके, त्यानंतर अजून नेक्स्ट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की सिरियल कम्युनिकेशनमध्ये पुन्हा त्याचे 2 टाइप्स पडतात सिरियल कम्युनिकेशनचे. एक असतं तुमचं सिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन आणि दुसरं आहे असिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन. ओके, सो याचा डिफरन्स काय आहे, या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे हे आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, सो फर्स्ट सिरियल कम्युनिकेशन तुम्हाला समजलं. सेकंड, सिरियल कम्युनिकेशनमध्ये अजून 2 टाइप्स आहेत, सिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन आणि असिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन. ओके, सो आपण आता सिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन काय आहे हे बघणार आहोत. ओके, सो सिरियल कम्युनिकेशनचा जो नेक्स्ट पार्ट आहे, राईट, तो आहे सिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन. आपण बघितलं सिरियल कम्युनिकेशनमध्ये 2 टाइप्स आहेत. एक आहे तुमचं सिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन आणि दुसरं आहे असिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन. ओके, बट अगेन इकडे लक्षात ठेवायचं आहे की कम्युनिकेशनचा जो टाईप आहे तो सिरियली आहे, म्हणजे काय करणार तुम्ही ॲट अ टाइम एक एक बीट डेटा सेंड करणार. ओके, सो बघा जनरली सिंक्रोनसमध्ये काय होतं की synchronous communication method where data is transmitted in continuous time stream synchronized by shared clock signal generated by master device. ओके, सो याच्यामध्ये काय असतं, एक तर की सिंक्रोनस मध्ये तुम्हाला ऍडिशनल एक सिग्नल लागतं जे की असतं तुमचं क्लॉक सिग्नल, आणि जे क्लॉक सिग्नल आहे ते कंट्रोल कोण करतं, तुमचा मास्टर. मास्टर मीन्स व्हॉट, जर तुम्ही कम्युनिकेशन करत असाल, जर तो तुमचा मेन डिव्हाइस आहे तो असेल मास्टर, तुमच्या कम्युनिकेशनचा जो कंट्रोल आहे तो कोणाकडे असणार, मास्टरमध्ये. आणि जो अदर पेरिफेरल आहे ज्याला तुम्हाला डेटा ट्रान्समिट करायचा आहे तो असेल स्लेव. ओके, सो जनरली इन सिरियल कम्युनिकेशन किंवा पॅरलल वी कॅन हॅव अ मल्टिपल मास्टर्स और मल्टिपल स्लेव्स, राईट, डिपेंड्स ऑन अ प्रोटोकॉल. तुम्ही इकडे अजून एक ऍडिशनल स्लेव डिव्हाइस ऍड करू शकता. ओके, आणि सेम कनेक्शन तुम्ही या डिव्हाइसला इकडे कनेक्ट करू शकता. ओके, सो बट जी तुमची क्लॉक लागणार आहे तिला कोण मॅनेज करणार, तुमचा मास्टर डिव्हाइस. ओके, सो बघा याच्यामध्ये कम्युनिकेशन काय होतं, इन सिंक्रोनस कम्युनिकेशन द टू डिव्हाइसेस, ओके, सो दिस मास्टर अँड स्लेव,
Initially they will synchronize with each other and then continuously send characteristics synchronously, then they send characters continuously. ओके, सो बघा सिंक्रोनस मध्ये काय होतं की जो तुमचा मास्टर आहे आणि स्लेव आहे याच्यामध्ये काय होतं, इनिशियली एक सिंक्रोनस कम्युनिकेशन होतं. सो सिंक्रोनस मध्ये काय होतं की इनिशियली काही कॅरेक्टरिस्टिक्स पाठवले जातात रिसिव्हरला. सो त्यामध्ये काय असतं, सिंक्रोनस कॅरेक्टर. सो ते दोन डिव्हाइस काय करतात, एकमेकासोबत सिंक होतात, राईट. आणि एकदा का ते सिंक्रोनाइज झाले त्यानंतर कंटिन्युअसली तुमचा डेटा ट्रान्सफर करतात विदाउट एनी ॲडिशनल व्हेरिफिकेशन्स. ओके, सो याच्यामध्ये काय होतं, initially synchronize with each other and then continuously send characters synchronously. ओके, आणि हे कशाला सिंक असतं, तुमच्या क्लॉकला. त्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, वेन डेटा इज नॉट रिअली बेइंग सेंट, राईट. जर डेटा सेंड नसेल तर त्यावेळेस तो काय करतो, काही कॉन्स्टंट फ्लो ऑफ डेटा किंवा आयडल कॅरेक्टरिस्टिक्स सेंड करतो याच्यामधून. जर तुमचा डेटा नसेल, एकदा सिंक झाल्यानंतर काही काळ तुमच्याकडे डेटा नसेल तर तो काही आयडल कॅरेक्टरिस्टिक्स शेअर करेल. आणि त्यानंतर सिंक्रोनसमध्ये काय असतं की ॲडिशनल कोणतेही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला कंटिन्युअस सेंड करावं लागत. इनिशियली एकदा तुम्ही सिंक केलं तर त्यानंतर कंटिन्युअसली डेटा ट्रान्सफर होतो आणि त्यामुळे काय होतं, हा ॲज कम्पेअर्ड टू असिंक्रोनस, सिंक्रोनसमध्ये जी डेटा ट्रान्सफरची स्पीड आहे ती फास्ट आहे. इनिशियली ते सिंक होणार आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्युअस तो डेटा ट्रान्सफर करत राहणार. सो त्यानंतर बघा ॲक्च्युअलमध्ये सिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशनमध्ये डेटा ट्रान्सफर कसा होतो. सो इकडे बघा सिरियल कम्युनिकेशन एक्झॅक्टली कसं होतं, तर फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फर्स्ट काही सिंक्रोनस कॅरेक्टरिस्टिक्स पाठवायचे आहेत तुमच्या रिसिव्हरला. ओके, सो एकदा का तुम्ही हे सिंक्रोनस कॅरेक्टर पाठवले तर तुम्हाला काय होणार, ते दोन डिव्हाइस सिंकमध्ये येणार. दोन्ही डिव्हाइसचं सिंक्रोनायझेशन झालं त्यानंतर तुम्ही कंटिन्युअस तुमचा डेटा सेंड करत राहणार. जसं बघा इकडे D0, D1, D2, D3 अप टू D7. ओके, सो हा झाला तुमचा 1 बाईट डेटा, राईट. 1 बाईट म्हणजेच तुमचे 8 बीट ट्रान्सफर झाले. ओके, सो 8 बीट नथिंग बट युअर 1 बाईट. ओके, सो हा एक बाईट डेटा ट्रान्सफर झाला. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट बाईट. सो अगेन इट विल स्टार्ट फ्रॉम D0, D1, D2, D3, D7. ओके, देन सेकंड बाईट आणि त्यानंतर पुन्हा थर्ड बाईट. ओके, सो असा तो कंटिन्युअस डेटा ट्रान्सफर करत राहील. म्हणजेच एकदा का सिंक्रोनायझेशन झालं दोन्ही डिव्हाइसचं त्यानंतर तुमचा डेटा हा कंटिन्युअसली ट्रान्सफर होत राहील विदाउट सेंडिंग एनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑर एनी रॉ इन्फॉर्मेशन. सो सिंक्रोनस कम्युनिकेशन तुम्हाला समजलंय. सिंक्रोनस हा सिरियल कम्युनिकेशनचा टाईप आहे. त्याच्यामध्ये इनिशियली फर्स्ट स्टेप काय असते की दोन डिव्हाइस एकमेकांसोबत सिंक्रोनाइज होतात आणि एकदा का ते दोघं डिव्हाइस एकमेकांसोबत सिंक झाले तर त्यानंतर तुम्ही कंटिन्युअस तुमचा डेटा सेंड करत राहता. प्लस ॲडिशनली याच्यामध्ये क्लॉक सुद्धा यूज करतात आणि जो डेटा तुम्ही सेंड करताय तो तुमच्या विथ रिस्पेक्टिव्ह क्लॉकला सिंक असतो. त्यानंतर जी क्लॉक तुम्ही यूज करताय कम्युनिकेशनमध्ये तिला जे मॅनेज करायचं काम असेल ते कोण करतो, तुमचा मास्टर डिव्हाइस. ओके, सो या गोष्टी तुम्हाला सिंक्रोनस कम्युनिकेशनसाठी लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपला असणार आहे असिंक्रोनस कम्युनिकेशन. ओके, सो नेक्स्ट टाईप आहे तुमचा असिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन. ओके, सिंक्रोनस आपण बघितलं ज्यामध्ये क्लॉक यूज करतो आपण आणि अजून फर्स्ट तुम्हाला काय करावं लागतं, दोन डिव्हाइसचं सिंक्रोनायझेशन करावं लागतं बाय सेंडिंग सम स्पेशल सिंक्रोनायझेशन कॅरेक्टर्स. ओके, बघा आता असिंक्रोनस मध्ये काय होतंय, अ कम्युनिकेशन मेथड वेअर डेटा इज ट्रान्समिटेड विदाउट अ शेअर्ड क्लॉक सिग्नल. ओके, सो फर्स्ट गोष्ट तुम्हाला इकडे लक्षात ठेवायची की असिंक्रोनस मध्ये क्लॉकची रिक्वायरमेंट नाहीये. A start bit is sent prior to each byte or character and a stop bit is sent after each data bytes. ओके, बघा की लास्ट टाइम आपल्याला एकदा सिंक झालं तर आपण कंटिन्युअस एकामागे एक नंबर ऑफ बाईट सेंड करू शकत होतो. बट असिंक्रोनस मध्ये काय असतं की जर तुम्हाला एक बाईट डेटा सेंड करायचा असेल, सपोज मला हा 1 बाईट डेटा सेंड करायचा आहे, राईट, 1 बाईट किंवा हा माझं एक कॅरेक्टर आहे, राईट. सो बिफोर सेंडिंग डेटा त्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, एक स्टार्ट बीट पाठवावं लागेल आणि जेव्हा हा एक बाईट संपेल त्यावेळेस पुन्हा याला स्टॉप पाठवावं लागेल. ओके, म्हणजेच हे असं नाहीये की तुमचा डेटा ट्रान्सफर व्हायच्या आधी आणि ट्रान्सफर झाल्यावर, असं नाहीये, बाईट लेवलला आहे. म्हणजेच तुम्हाला जर 100 बाईट्स पाठवायचे असतील एका डिव्हाइसमधून दुसऱ्या ठिकाणी तर प्रत्येक बाईटसाठी तुम्हाला त्यामध्ये एक स्टार्ट बीट एक स्टॉप बीट ऍड करावं लागेल. ओके, आणि यामुळे काय होतं की ॲडिशनल डेटा आपल्याला असिंक्रोनसमध्ये सेंड करावा लागतो. त्यामुळे तुमची जी ॲक्च्युअल डेटा ट्रान्सफर स्पीड आहे ती ॲज कम्पेअर्ड टू सिंक्रोनस इकडे लेस असणार, कारण ॲडिशनल बीट्स आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करतो. त्यानंतर
जे स्टार्ट बीट आपण पाठवतोय तीच इकडे ॲज अ सिंक्रोनायझेशन म्हणून काम करते, राईट. याच्यामध्ये ॲडिशनल सिंक्रोनाइज कॅरेक्टरच्या ऐवजी आपण काय करतो, प्रत्येक बाईटच्या सुरुवातीला एक स्टार्ट बीट पाठवतो. आपला तो बाईटचा डेटा संपला त्यानंतर पुन्हा एक स्टॉप बीट पाठवतो. अजून पॅरिटी बीट सुद्धा काही प्रोटोकॉल्समध्ये ऍड करतात. सो पॅरिटी काय असते, एक ॲडिशनल बीट असते जे तुमच्या डेटाला एरर चेकिंगसाठी यूज करतात, राईट. डेटामध्ये जर काही एरर असेल तर पॅरिटी बीटवरून आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. ओके. सो जर पॅरिटी नसेल, जर तुम्हाला जर 8 बीट डेटा ट्रान्सफर करायचा असेल, राईट, सो त्यासाठी ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला किती बीट सेंड करावं लागेल, एक स्टॉप बीट, एक फर्स्ट एक स्टार्ट बीट, राईट, त्यानंतर तुमचा 8 बीटचा डेटा, त्यानंतर एक स्टॉप बीट. ओके. सो ॲक्च्युअलमध्ये 8 बीट डेटा ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला 10 बीट डेटा ट्रान्सफर करावा लागेल. ओके. म्हणजेच हा जे 2 बीट ऍड झाल्या ते कशाचे असणार, एक स्टार्टची आणि एक स्टॉपची बीट. ओके. आणि हे तुम्हाला प्रत्येक बाईट नंतर पाठवायचं आहे. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे नाही की तुमचं कम्युनिकेशन संपल्यानंतर, राईट. जसं सिंक्रोनाइज मध्ये काय आहे की फक्त बिफोर स्टार्टअप कम्युनिकेशन तुम्हाला सिंक करायचं, त्यानंतर पाहिजे तितके बाईट्स, पाहिजे तितका डेटा तुम्ही शेअर करू शकता, ट्रान्सफर करू शकता. बट इन केस ऑफ असिंक्रोनस प्रत्येक कॅरेक्टर, कधी कधी या बाईटला कॅरेक्टर सुद्धा म्हणतात, सो प्रत्येक कॅरेक्टर किंवा प्रत्येक बाईट नंतर तुम्हाला स्टार्ट आणि स्टॉप बीट ऍड करायची. सो इकडे त्याचं सिम्पल कन्स्ट्रक्शन आपण बघूया. समजा ही तुमची एक फ्रेम आहे, राईट. एका वेळेस जे तुम्ही डेटा ट्रान्सफर करताय त्याला म्हणतात कॅरेक्टर फ्रेम. ओके. आणि ऍक्च्युअल जो तुमचा डेटा आहे तो तुमचा या सेक्शन मध्ये डेटा, हा तुमचा डेटा आहे. आणि ही सुरुवातीची काय आहे, ही सुरुवातीला तुम्हाला एक स्टार्ट बीट पाठवायची, ही तुम्ही एक स्टार्ट बीट पाठवली, त्यानंतर हा तुमचा डेटा असेल 8 बीटचा, आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा एक पॅरिटी बीट जी की तुम्ही एरर करेक्शनसाठी यूज करणार, आणि त्यानंतर पुन्हा एक स्टॉप बीट. ओके. सो ही झाली तुमची स्टॉप बीट. ओके. सो अशा प्रकारे असिंक्रोनस कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला समजलं की प्रत्येक बाईटच्या अगोदर एक स्टार्ट बीट आणि बाईट इंड झाल्यानंतर एक स्टॉप बीट, पुन्हा नेक्स्ट बाईट स्टार्ट करण्यासाठी पुन्हा एक स्टार्ट बीट. ओके. सो हे झालं ऑल अबाउट द असिंक्रोनस कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं इकडे एक जो डेटा ट्रान्सफर करतो त्याला आपण फ्रेम मध्ये ट्रान्सफर करतो. ही जी आहे ही तुमची एक फ्रेम आहे. ओके. सो ही तुमची एक फ्रेम आहे आणि प्रत्येक फ्रेमच्या आधी यू नीड टू ऍड 1 स्टार्ट बीट, 1 स्टॉप बीट आणि काही केसमध्ये पॅरिटी बीट सुद्धा. 2 बाईटच्या मध्ये एक स्टेट असते आयडल स्टेट. ओके. आयडल स्टेट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही कोणताही डेटा ट्रान्समिट करत नाही त्या केसमध्ये तुमची जी डेटा लाईन असते ती हाय स्टेटला असते, सो त्याला म्हणतात आयडल स्टेट. त्यानंतर या जी फ्रेम आहे या फ्रेमची स्टार्ट होती तुमच्या स्टार्ट बीट पासून आणि फ्रेमची एंड होती तुमच्या स्टॉप बीट पासून. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचंय असिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन. सो या असिंक्रोनस रिलेटेड काही टर्म्स आहेत ज्या तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे. ओके. सो फर्स्ट आहे इकडे बॉड रेट. ओके. सो बॉड रेट काय असतं, तर बॉड रेट इज नथिंग बट द स्पीड ऑफ डेटा कम्युनिकेशन, राईट, इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ बीट ट्रान्सफर पर सेकंड. सो बॉड रेट म्हणजे काय की डेटा ट्रान्सफरची स्पीड, डेटा ट्रान्सफर स्पीड. ओके. आणि बॉड रेट कशामध्ये मोजतात, तर हा मोजतात बीट्स पर सेकंड मध्ये, नंबर ऑफ बीट्स ट्रान्सफर पर सेकंड, राईट. सपोज जर तुम्ही इकडे 100 बीपीएस अशी जर एखादी स्पीड असेल 100 बीपीएस स्पीड, याचा अर्थ काय होतो की 100 बीट ट्रान्सफर इन 1 सेकंड, राईट. तर इकडे इकडे गोंधळ नका हो, आपण जी मेमरीची साईज बघतो, राईट, तर साईज ही नेहमी बाईट्स मध्ये असते, राईट. ती काय असते, सपोज मी जर इकडे 100 KB दिलं, राईट, तर याचा मिनिंग होतो 100 किलो बाईट्स, राईट. बाईट्स हा बाईट्स मध्ये, आणि बाईट्स म्हणजे काय, 8 बीट इज इक्वल टू 1 बाईट, राईट. आणि जी स्पीड असते, जसं की आपण म्हणतो की माझं जे वायफाय आहे किंवा नेटवर्क आहे हे तुमचं 30 MBPS स्पीड देत आहे, राईट, 30 MBPS. तर या ठिकाणी हे बी स्टँड फॉर बाईट नाही आहे, इकडे तुमचं काय असतं 30 मेगा बीट पर सेकंड, राईट. सो दोघांमध्ये फरक आहे बाईटमध्ये आणि
बीट मध्ये फरक आहे. जनरली जे कम्युनिकेशन रिलेटेड स्पीड असते ही नेहमी बीट्स मध्ये मोजतात. जे तुमचं स्टोरेज रिलेटेड युनिट आहे त्याला किलो बाईट्स मध्ये असतात, राईट. सो ते बाईट्स मध्ये असतं आणि स्पीड जे सिरियल जे कम्युनिकेशन आहे त्याची स्पीड ही बीट्स मध्ये मोजतात, राईट. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डेटा बीट म्हणजे काय, ऍक्च्युअल डेटा जो तुम्हाला ट्रान्सफर करायचा. त्यानंतर स्टॉप बीट म्हणजे काय, इट इंडिकेट्स end of communication, end of communication. बट end of communication फायनल आहे का, नाही तर end of communication ऑफ सिंगल बाईट और कॅरेक्टर. एक बाईट ट्रान्सफर झाली, एका बाईटचा एंड झाला किंवा एक कॅरेक्टर पूर्णपणे ट्रान्समिट झालं, हे इंडिकेट करण्यासाठी आपण त्याच्या शेवटी एक स्टॉप बीट पाठवतो. सो it indicates the end of communication for a single byte or single character or single pocket. ओके, सो हे झालं तुमचं स्टॉप बीट. त्यानंतर पॅरिटी, सिंपल एरर चेकिंग मेथड आहे. पॅरिटी चेकिंग तुम्ही ऑलरेडी शिकलात, सिंपल एरर चेकिंग मेथड आहे. ओके, सो ही सिरियल कम्युनिकेशन मध्ये यूज करतात आणि त्याच्यासाठी एक बीट आपण ट्रान्सफर करतो. याच्यामध्ये दोन टाइप्स असतात, एक असती इवन पॅरिटी आणि एक असती ऑड पॅरिटी. सो डिपेंड्स ऑन द लॉजिक, आपण आयदर इवन पॅरिटी किंवा ऑड पॅरिटी, आणि त्यावरून डिफाईन करतात की तुमचा जो डेटा आहे तो ऍक्च्युअली रिसीव्ह झाला की त्यामध्ये काही एरर आलं. ओके, सो या सिंपल टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. बॉड रेट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जनरली खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला यूज करायचा आहे हा. त्यानंतर डेटा बीट्स, जी डेटा बीट तुम्ही ऍक्च्युअली सेंड करता. त्यानंतर स्टॉप बीट आणि स्टार्ट बीटचं फंक्शन तुम्हाला कळलंय. असिंक्रोनस मध्ये तुम्हाला स्टार्ट बीट आणि स्टॉप बीट एक्सप्लेन करावं लागेल. ज्यावेळेस जर तुम्हाला विचारलं की एक्सप्लेन असिंक्रोनस कम्युनिकेशन, तर त्यामध्ये तुम्हाला ती फ्रेम ड्रॉ करावं लागेल. स्टार्ट बीटचं फंक्शन काय आहे, स्टॉप बीटचं फंक्शन काय आहे, हे तिकडे नोट डाऊन करावं लागेल. ओके, आणि त्याचमध्ये पॅरिटी सुद्धा ऍड करावं लागेल. सो पॅरिटीचं फंक्शन काय आहे, तर सिंपल एरर चेकिंग साठी आपण ही बीट ऍडिशनली इन्व्हॉल्व करतो. आणि अगेन ह्या ज्या 3 बीट आहेत तुमच्या, स्टार्ट बीट, स्टॉप बीट आणि पॅरिटी, या 3 ऍडिशनल बीट आहेत. त्या आपल्या ऍक्च्युअल डेटाचा पार्ट नाहीये, ऍडिशनल बीट्स आहेत. आणि त्या बीट्समुळे असिंक्रोनस मध्ये जो डेटा ट्रान्सफर रेट आहे तो स्लोअर होतो आणि आपल्याला ऍडिशनल डेटा ट्रान्सफर करावा लागतो. त्या 3 बीट ऍडिशनल येतात म्हणून. ओके, सो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात फॉर असिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन. ओके, त्यातला कंपॅरिझन जर विचारलं तर तुम्हाला नोट डाऊन करता आलं पाहिजे. ओके, सो इकडे आपण काही पॉईंट नोट डाऊन केलेत. तर सो फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे की सिंक्रोनस मध्ये काय आहे की एकच क्लॉक यूज करतो आपण. अ सिंगल क्लॉक इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्समीटर अँड रिसिव्हर अँड क्लॉक इज जनरेटेड बाय मास्टर. क्लॉक इज जनरेटेड अँड मॅनेज बाय मास्टर, राईट. तुमची जी क्लॉक असेल तिला कोण मॅनेज करणार, तुमचा मास्टर डिव्हाइस, इन टर्म्स ऑफ सिंक्रोनस कम्युनिकेशन. बट in asynchronous communication clock is not required for communication first. आणि सेकंड, जरी पण क्लॉकची रिक्वायरमेंट असेल तर बोथ डिव्हाइस साठी त्यांची सेपरेट क्लॉक सिग्नल असतात आणि ते इंडिव्हिज्युअल ती क्लॉक मॉनिटर करतात, राईट. बट सिंक्रोनस मध्ये काय आहे की दोन्ही डिव्हाइसची जी क्लॉक असेल, क्लॉक सिग्नल असेल, ते तुम्हाला सिंक्रोनाइज करावं लागतं, ते तुम्हाला सेम ठेवावं लागतं. आणि त्याची जी मॅनेजमेंट असेल ते कोण करणार, तुमचा मास्टर डिव्हाइस. सो हा झाला तुमचा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट तुम्हाला माहितीये, डेटा बीट ट्रान्समिटेड विथ सिंक कॅरेक्टर. फर्स्ट क्वेश्चन सो आपण ऑलरेडी बघितलंय की सिंक्रोनस मध्ये काय असतं की बिफोर स्टार्ट ऑफ कम्युनिकेशन तुम्हाला काही सिंक्रोनायझेशन कॅरेक्टर पाठवावं लागतं आणि एकदा सिंक्रोनायझेशन झालं की नंतर तुमचा डेटा कंटिन्युअस ट्रान्सफर होत राहील. बट इन केस ऑफ असिंक्रोनस मध्ये कुठलाही सिंक्रोनस कॅरेक्टरची गरज नाहीये. म्हणून तुम्हाला इकडे काय लिहायचंय, नो सिंक किंवा नो सिंक्रोनायझेशन कॅरेक्टर रिक्वायर्ड इन असिंक्रोनस. बघा, त्याचं नावच असिंक्रोनस आहे, म्हणजे तिथे सिंक्रोनायझेशनची गरज नाहीये. सिंक्रोनायझेशनची गरज नाही म्हणजे कुठल्याही ऍडिशनल कॅरेक्टरची गरज नाही. ओके, सो थर्ड पॉइंट काय आहे, ओके, सो थर्ड पॉइंट आहे की स्टार्ट अँड स्टॉप बीट इज ऍडेड इन इच कॅरेक्टर. की असिंक्रोनस मध्ये सिंक कॅरेक्टर तर लागत नाही, पण त्याऐवजी आपल्याकडे काय असतं, स्टार्ट बीट, स्टॉप बीट आणि पॅरिटी बीट. सो तुम्हाला इकडे नोट डाऊन करायचंय की इन असिंक्रोनस स्टार्ट अँड स्टॉप बीट रिक्वायर्ड to add after each character, right? After or before each character depends on like we need to add each character, right? Start आणि stop bit तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर मध्ये ऍड करावे लागते. बट इन केस ऑफ सिंक्रोनस नो स्टार्ट अँड स्टॉप बीट रिक्वायर्ड. ओके, सो हे तुम्हाला समजलंय की याच्यामध्ये स्टार्ट बीटची रिक्वायरमेंट आहे असिंक्रोनस मध्ये आणि सिंक्रोनस मध्ये स्टार्ट आणि स्टॉप बीटची रिक्वायरमेंट नाही. त्यानंतर डेटा ट्रान्सफर रेट. तर बघा, सिंक्रोनस मध्ये काय असतं की
हाय ट्रान्सफर रेट मिळतो तुम्हाला, हाय डेटा ट्रान्सफर रेट. सो आणि असिंक्रोनस मध्ये काय मिळतं, ॲज कम्पेअर्ड टू सिंक्रोनस, असिंक्रोनस मध्ये तुमचा जो डेटा ट्रान्सफर रेट असतो तो लो असतो, म्हणून इकडे आपण नोट डाऊन करणार लो डेटा ट्रान्सफर रेट. सो लो डेटा ट्रान्सफर रेट कशामुळे होतो, कारण इकडे आपल्याकडे ॲडिशनल 3 बीट आहेत जो की आपल्या डेटाचा पार्ट नाही आहे, तरी पण प्रत्येक बाईट नंतर तुम्हाला ते सेंड करावं लागतं, आणि त्यामुळे जो ओव्हरऑल स्पीड आहे तो तुमचा कमी मिळतो ॲज कम्पेअर टू सिंक्रोनस कम्युनिकेशन. त्यानंतर फिफ्थ आहे की हा सिंक्रोनस जो आहे हा लेस रिलायबल आहे. ओके, दिस इज लेस रिलायबल कम्युनिकेशन, आणि असिंक्रोनस जो आहे तो मोर रिलायबल आहे. ओके, सो असं का म्हणतो आपण, बघा असिंक्रोनस मध्ये काय होते की प्रत्येक डेटा बाईट सेंड केल्यानंतर तुम्हाला समजते की तुमचा डेटा बाईट सेंड झाला, पूर्ण इन्फॉर्मेशन प्रत्येक बाईट नंतर तुम्ही स्टार्ट आणि स्टॉप बीट आहे, सो त्यामुळे तुमचा जो डेटा ट्रान्सफर जो आहे तो प्रॉपरली होतो, तुम्ही त्याच्यावरती रिलायबल राहू शकता. बट इन केस ऑफ असिंक्रोनस फक्त एकदाच तुम्ही त्या डिव्हाइस सिंक्रोनस करताय, आणि इथे तुम्हाला कुठलीही आयडिया येत नाही की तुमचे किती बीट ट्रान्सफर झाले, किंवा तुमच्या बीट मधले जर काही डेटा मिस झाला तर तोही तुम्ही आयडेंटिफाय करू शकत नाही. सो हे झाले 5 पॉइंट्स. अजूनही काही पॉइंट्स तुम्ही तुमच्या मनाने याच्यामध्ये ऍड करू शकता, बट कोणतेही 4 ते 5 पॉइंट तुम्हाला फिक्स लक्षात ठेवायचे फॉर द कंपॅरिझन बिटवीन सिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन अँड असिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन.